जरा विचार करा. आपले जगभरातली लोकसंख्या सतत वाढतीये, पण आपल्याकडची जमीन आणि पाणी ते तर मर्यादित आहे. मग एवढ्या सगळ्या लोकांचं पोट कसं भरणार? हे खूप मोठं आव्हान आहे, खरंय. पण ह्याच आव्हानाला तंत्रज्ञान आणि त्यातही खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक असं उत्तर देत आहे ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. चला तर मग बघूया शेतीचं भविष्य कसं बदलतंय. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे जो आजच्या आधुनिक शेतीसमोर उभा आहे. कमी पाणी, कमी जमीन, कमी खतं वापरून उत्पादन वाढवायचं कसं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं आता खूप गरजेचं झालं आहे. चला, या आव्हानाला जरा जवळून बघूया. आजच्या शेतकऱ्यांवर दुहेरी दबाव आहे. एका बाजूला संसाधनांची कमतरता आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी. म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न काढायचंय. हे गणित खरंच खूप अवघड आहे. पण या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकरी आता एका नव्या तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोनाचा वापर करत आहेत. यालाच म्हणतात अचूक शेती किंवा प्रिसिजन ॲग्रिकल्चर. आणि हो, ही एक क्रांतीच आहे जी शेती करण्याची पारंपरिक पद्धतच मुळापासून बदलते आहे. तर मग ही अचूक शेती म्हणजे नेमकं काय? असं समजा की शेत म्हणजे एक रुग्ण आहे आणि आपण डॉक्टर. आता आपण संपूर्ण शरीराला एकच औषध देण्याऐवजी फक्त जिथे गरज आहे तिथेच उपचार करतो, बरोबर? अचूक शेती अगदी हेच करते. ती डेटा वापरून शेतीच्या प्रत्येक लहान लहान भागावर लक्ष ठेवते आणि प्रत्येक रोपाला त्याच्या गरजेनुसारच पाणी आणि खत देते. काही जास्त नाही, काही कमी नाही, एकदम परफेक्ट. पूर्वी कसं होतं, संपूर्ण शेतासाठी एकच नियम. पण आता आपण त्या पारंपरिक वन साइज फिट्स ऑल पद्धतीकडून पुढे जाऊन डेटावर आधारित अत्यंत विशिष्ट व्यवस्थापनाकडे वळतोय. याचा अर्थ असा की शेताच्या प्रत्येक कोपऱ्याला त्याची स्वतःची वेगळी ट्रीटमेंट मिळते. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. आणि हा बदल महत्त्वाचा का आहे? कारण त्याचे परिणाम जबरदस्त आहेत. यामुळे उत्पादन तर वाढतंयच, पण पाणी आणि खतांसारख्या मौल्यवान संसाधनांचा वापरही कमी होतो. म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि सोबतच पर्यावरणाचं संरक्षण. एकंदरीत विन विन सिच्युएशन आहे ही. या क्रांतीचा पाया काय आहे माहितीये? तो आहे डेटा. हो, शेतातून गोळा केलेला प्रचंड डेटा या संपूर्ण प्रक्रियेला चालना देतो. जसं पिकासाठी माती महत्वाची, तसंच या तंत्रज्ञानासाठी डेटा महत्वाचा आहे. आता हे किती प्रचंड आहे याची कल्पना करा. एक सामान्य यील्ड मॉनिटर एका हेक्टरमध्ये म्हणजे साधारण एका फुटबॉल मैदाना एवढ्या जागेत 600 पेक्षा जास्त डेटा पॉइंट्स गोळा करतो. हा डेटा म्हणजे अक्षरशः सोन्याची खाण आहे. पण या प्रचंड माहितीच्या सागरातून अर्थ काढणं माणसासाठी जवळजवळ अशक्य आहे. आणि बरोबर इथेच तंत्रज्ञानाची खरी जादू सुरू होते. हा सगळा प्रवास 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिलं म्हणजे डेटा गोळा केला जातो, मग त्यावर प्रक्रिया केली जाते आणि शेवटी त्या विश्लेषणाच्या आधारे ठोस निर्णय घेतले जातात. अच्छा, तर हा डेटा येतो कुठून? तो जमिनीच्या आतून येतो, मातीतल्या सेन्सर्समधून. तो हवेतून येतो, हवामान केंद्रांमधून. आणि तो थेट आकाशातून, ड्रोन्स आणि उपग्रहांमधून येतो. इतकंच काय, शेतात चालणारा ट्रॅक्टरसुद्धा सतत माहिती गोळा करत असतो. या सगळ्या स्रोतांना एकत्र करून शेताचं एक संपूर्ण 3D चित्र तयार होतं, जे पूर्वी कधीच शक्य नव्हतं. ही प्रक्रिया एका चक्रासारखी आहे बघा. डेटा गोळा होतो, मग मशीन लर्निंग मॉडेल, जे या ऑपरेशनचा मेंदू आहेत, त्याचं विश्लेषण करतात. आणि त्या विश्लेषणाच्या आधारावर शेतात एकदम अचूक कार्यवाही केली जाते. मग त्या कार्यवाहीचा परिणाम पुन्हा डेटा म्हणून गोळा होतो आणि हे चक्र सतत चालत राहतं. प्रत्येक वेळी अधिक हुशार होत जातं. तर या सगळ्या डेटाला समजून घेणारा आणि त्यातून अर्थ काढणारा जो मेंदू आहे, तो म्हणजे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे एक असं क्षेत्र आहे जिथे अल्गोरिदमला प्रचंड डेटा दिला जातो आणि ते त्यातून स्वतःच शिकतात. त्यांना प्रत्येक गोष्ट सांगावी लागत नाही. ते डेटामधले पॅटर्न स्वतःच ओळखून भविष्य वर्तवू शकतात आणि निर्णय घेऊ शकतात. हीच ती टेक्नॉलॉजी आहे जी या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे. चला, आता पुढे जाऊन बघूया की हे मशीन लर्निंग शेतीच्या रोजच्या कामांमध्ये प्रत्यक्ष कसा बदल घडवत आहे, याची काही ठोस उदाहरणं पाहूया. खरं तर मशीन लर्निंग आता आधुनिक पीक व्यवस्थापनाच्या जवळपास प्रत्येक पैलूमध्ये सामील झालं आहे. हे शेतकऱ्यांसाठी एका डिजिटल सहकारासारखं बनलं आहे, जो त्यांना उत्पादनाचा अचूक अंदाज लावायला, पाण्याची बचत करायला, रोगांचा लवकर शोध घ्यायला आणि अगदी तण नियंत्रणासाठी सुद्धा मदत करतो. चला, यातल्या काही महत्त्वाच्या उपयोगांवर एक नजर टाकूया. पहिला उपयोग आहे उत्पादनाचा अंदाज. विचार करा, शेतकऱ्याला कापणीच्या काही महिन्याआधीच कळलं की त्याचं उत्पादन किती होणार आहे. हे मशीन लर्निंगमुळे शक्य होतंय.
ते मागच्या वर्षांचा डेटा, मातीची स्थिती आणि हवामानाचा अंदाज यांसारख्या अनेक गोष्टींचं विश्लेषण करून कापणीचा अचूक अंदाज लावतं. यामुळं शेतकऱ्यांना योग्य नियोजन करणं, जसं की बाजारभाव ठरवणं आणि साठवणुकीची व्यवस्था करणं खूपच सोपं जातं. मशीन लर्निंगची नजर खूपच तीक्ष्ण आहे. ड्रोनद्वारे काढलेल्या फोटोंचं विश्लेषण करून त्याचे CNN मॉडेल्स रोगाची लागण झालेली झाडं अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखू शकतात. याचा फायदा काय, तर संपूर्ण शेतावर फवारणी करण्याऐवजी फक्त बाधित भागावरच औषध मारता येतं. यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो, खर्च वाचतो आणि पर्यावरणही सुरक्षित राहतं. आणि हो, हे तंत्रज्ञान पाणी आणि खतांसारख्या मौल्यवान संसाधनांचा अपव्यय पूर्णपणे टाळतं. मशीन लर्निंगचे अल्गोरिदम पिकाला कधी आणि किती पाण्याची गरज आहे हे अगदी अचूकपणे सांगतात, ज्यामुळे पैशांची आणि पर्यावरणाची मोठी बचत होते. आता या मशीन लर्निंगचेही वेगवेगळे प्रकार आहेत. जसं वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी अवजारं असतात तसं सुपरवाइज्ड लर्निंग हे एका विद्यार्थ्यासारखं आहे, जो जुन्या परीक्षांच्या पेपर्सवरून शिकतो. ते ऐतिहासिक डेटा वापरून उत्पादनाचा अंदाज लावतं. अनसुपरवाइज्ड लर्निंग हे एका डिटेक्टिव्हसारखं आहे, जे डेटामधले लपलेले पॅटर्न शोधतं. आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग हे तर एका गेमसारखं आहे, जिथे अल्गोरिदम ट्रायल अँड एरर पद्धतीने म्हणजे चुकांमधून शिकून सिंचनाची सर्वोत्तम रणनीती शोधून काढतो. तर मग या सगळ्या तांत्रिक प्रगतीला आपण मोठ्या चित्राशी जोडून पाहूया. ही स्मार्ट शेती आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे? तर ह्या सगळ्याचा सार काय आहे? तो हा आहे की डेटा विश्लेषण हे कच्च्या माहितीला शक्तिशाली ज्ञानात बदलतं आणि हे ज्ञान शेतकऱ्यांना जास्त उत्पादन घ्यायला, मौल्यवान संसाधने वाचवायला आणि कीड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी मार्ग शोधायला मदत करतं. थोडक्यात सांगायचं तर डेटा हा आधुनिक शेतीचा सर्वात महत्त्वाचा घटक बनला आहे. आणि ही गोष्ट फक्त टेक्नॉलॉजीपुरती मर्यादित नाही. हे अधिक शाश्वत, लवचिक आणि हुशार शेतीकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, जे आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. तर मग विचार करा, जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI हा शेतकऱ्याचा नवा सहकारी असेल, तेव्हा आपल्या अन्नाचं आणि शेतीचं भविष्य कसं असेल? ही कृषी क्रांती आपल्याला नक्की कुठे घेऊन जाणार आहे?